नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कारण आता 11:15 वाजले तर मी किटीला निघाली आहे आणि राघवही आहे. राघवला आत्ताच अंघोळ वगैरे घातली आणि म्हणजे आवरलं त्याचं. त्याला उशिरा आवरलं. ऍक्च्युली मी बरेच दिवस ब्लॉग बनवले नाही कारण माझा पाय खूप दुखत होता. त्याच्यासाठी काहीतरी रिझन होते सो त्यामुळे. आणि आता जरा थोडं बरं होतंय सो मी आता पुन्हा जोमाने ब्लॉग बनवायला स्टार्ट केलेला आहे. आणि आज आमची किटी आहे तर किटीमध्ये जास्त काही त्रास नसतो त्यामुळे आरामात असते मी. सो आता किटीला निघाले. घरातली निम्मी कामं आवरलीत, निम्मी राहिलीत. आणि राघवला मस्त अशी चप्पल घातली आहे. तर त्याच्या ब्रदरची चप्पल आहे. अबुधाबीचे दादा आहेत तर दादा बहिणी त्यांच्या मुलाची म्हणजे शर्टची आहे. आणि बहिणी आता आल्या होत्या गावच्या बर्थडेला तेव्हा त्यांनी 2-3 जोड आणलेत. तर नवीन आहे, पहिल्यांदा चप्पल घातली आहे राघवने. चालता येते तुला? आणि त्याला सर्दी झाली आहे थोडीशी. तर त्याची तब्येत व्यवस्थित नाही. रात्री खूप रडत होता 2-3 दिवस पण आज त्याला बरं वाटतंय. सो मीही रिलॅक्स आहे. तर चला जाऊयात आता किटीला. आणि आजची किटी आहे तर ती आहे कृतिकाकडे. आणि शिमर टॉप आहे म्हणजे चमचम करणारा टॉप आणि त्याच्यासोबत ब्लॅक ट्राउझर. तर माझ्याकडे ब्लॅक ट्राउझर नव्हती सो मी जीन्स घातलेली आहे. आणि राघवला नॉर्मल ड्रेस घातलाय कारण त्याचे चमचम कपडेच नाही आहेत. लहान मुलांना टोचतात सो त्यामुळे आपण घेत नाही. तर त्याचे नॉर्मली सगळे कॉटनचे वगैरे आहेत. तर आता उशीर झाला ॲक्च्युली 11:15 वाजून गेलेत. आणि माझ्या आजीची तब्येत खराब आहे सो त्यामुळे माझा आज मूडच नव्हतं सकाळी व्हिडिओ बनवायचा. परंतु जस्ट मी फोन केला आणि आता आजीही रिलॅक्स आहे. आजीची तब्येत व्यवस्थित आहे. आजी ICU मध्ये होती माझी. सो आता बरी आहे म्हटल्यावरती म्हटलं उशिरा का होईना स्टार्ट करू कारण दिवसही चांगला जातो. चांगली गोष्ट ऐकल्यानंतर, चांगल्या गोष्टी आपल्या मनाला आवडणाऱ्या केल्यानंतर. रात्रीच आजीला ॲडमिट केलं होतं परंतु आता सोडतील थोड्या वेळाने. ये क्या बात है आज की चांदनी में कि हमको गए प्यार की रागनी में लगा जिंदगी का मजा आणि सगळ्यांना म्हणजे प्रत्येकाला एक सॉन्ग गायचं होतं. तर खरंच खूप मजा केली सर्वांनी. आणि पहिल्यांदाच आमची अशी किट्टी झाली होती की जे सॉन्ग गात मस्त एन्जॉय करत होतो आम्ही. आणि कर्टन्स वगैरे बंद केले होते सो नाईटचा फील येत होता एकदम. See
आणि आता आमची किट्टी संपती आहे या वर्षीची, तर नवीन किट्टी चालू होणार आहे. सो त्यासाठी चिट्स टाकल्या होत्या की फर्स्ट किट्टी कोणाची असणार आहे. आपकी निकली होगी मम्मी. मेरे को नहीं पता. रिंकी ये तो पप्पी है आणि यानंतर आम्ही जेवण केलं आणि जेवणामध्ये ॲज युजल कृतिकाकडे जेवण आहे म्हटल्यावर खूप सारे आयटम होते. तर तिने राईस बनवला होता, मसाला पापड, सोबतच सोया कबाब होते आणि सोबतच स्वीट देखील तिने घरीच बनवलं होतं. नमस्कार मंडळी, तर मी आताच किटीवरून आले आणि किटीवरून आले तर किटीवरून प्राजक्ता इंडियाला गेली होती. सो तिने माझ्यासाठी ते सोडे असतात, सोडे आणलेत, तर पावशेर आणलेत सोडे आणि सोडे खूप छान लागतात टेस्टला भाजी नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी. तर तिने पुण्यावरून तिच्या वडिलांनी आणून ठेवले होते आणि ती आता येताना घेऊन आली. तर तुम्हाला दाखवते मी काय काय आणलंय तिने. तिच्याकडे पास्ताचे पॅकेट होते, सो तिने पास्ता देखील दिलेला आहे. गावसाठी गाऊ खाते, गाऊला आवडते म्हणून, परंतु इथे भेटतं ऍक्च्युली. ती त्यांच्याकडे कोणी खात नाही, ती आणून ठेवलेलं होतं, सो त्यामुळे ती बोलली ती घेऊन जा. आणि याच्यामध्ये आहेत सोडे. तर हे पावशेर सोडे आहेत आणि आम्ही जिकडे राहतो म्हणजे आम्ही अहमदनगरला राहतो, तर तिकडे शक्यतो भेटत नाही जवळपास आम्ही जिथे राहतो तिथे. त्यामुळे मग मी तिला बोलले होते की घेऊन ठेवशील. खूप छान म्हणजे माझ्या मिस्टरांनाही आवडते याची भाजी. सो मी आता लवकरात लवकर स्टार्ट करेल बनवायला. आणि सोबतच तिने गाऊसाठी ड्रेस देखील दिलाय. तर गाऊचं बर्थडेचं गिफ्ट दिलंय तिने. तर हा आहे गाऊच्या बर्थडेचा ड्रेस, प्राजक्ताने दिला हा. तर हा शर्ट आहे इथे आणि सोबतच अशा प्रकारे पॅन्ट आहे. तर गाऊला ऍक्च्युली असं आवडतं खूप घालायला. मी हे ठेवून देते, आता गाऊ येईल. 2 वाजलेत आता आणि किटीमध्ये आज खूप जास्त मजा केली आम्ही. गाऊचा व्हाईट बेल्ट पण तुटला होता, तर मी तिला आणायला सांगितला होता. हा तुम्हाला माहितीच आहे, राघवने तोडला होता. तर हा नवीन बेल्ट घेऊन आली आहे ती गाऊच्या स्कूलसाठी. स्कूलला व्हाईट बेल्ट लागतात म्हणून. आणि तुम्हाला माहितीच आहे माझा पाय खूप दुखतोय, परंतु खूप थंड पाणी पिण्याची देखील इच्छा झाली होती. मला टॅबलेट देखील घ्यायची होती. सो मी आधी 10 मिनटं थंड पाणी करण्यासाठी लावलं. त्यानंतर गाऊ देखील आली आणि मी झोप काढली. त्यानंतर उठल्यावर मी एक पॅनाडॉल खाल्ली, कारण पाय इतका दुखतो की मला काम देखील करता येत नाही घरातलं. सो घरातली बेसिक कामं होणं गरजेचं आहे. सो त्यामुळे मी म्हटलं की एक पॅनाडॉल घेईन. त्यानंतर ही जी भांडी आहेत तर ती गाऊच्या बर्थडेचे जे जेवण आलेली भांडी आहेत तर ती देखील घासून ठेवली होती मी. आणि लगेचच त्यानंतर सोड्यांचं कालवण बनवायला घेतलं, कारण आजच आणले होते प्राजक्ताने. तर एक प्राजक्तालाच विचारलं होतं मी कशी बनवायची भाजी, तर तिने मला अशा प्रकारे बनवायची सांगितली. तर मी सोडे आहेत तर थोडेसे पहिल्यांदा गरम पाण्यामध्ये भिजायला घातले 15-20 मिनटं. आणि सोडे जे आहेत तर ते गरम असतात, सो त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये नाही खायचेत. 1 मूठभर म्हणजे 2 माणसांसाठी ओके आहे. सो मी 1 मूठभर भिजायला घातले होते. आणि त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि पोटॅटो. तर पोटॅटो का घ्यायचं तर ग्रेव्ही होते म्हणून, आणि मला ना बारीक चिरलेला नको होता. सो त्यामुळे मी हाताने चिरून घेतला, कारण बारीक चिरला की त्याची टेस्ट वेगळी बनते. आणि जेव्हाही तुम्ही कांदा टोमॅटोची भाजी बनवता तेव्हा त्याच्या म्हणजे फोडणीला जिंजर गार्लिक पेस्ट नक्की टाका, भाजीला टेस्ट खूप छान उतरते. त्यानंतर सिंपल घरच्या मसाल्यांची फोडणी आहे. तर त्यामध्ये काश्मीरी चिली पावडर, घरची रेड चिली पावडर, सोबतच धना पावडर आणि घरचा काळा मसाला आहे. अजून जास्त काही टाकायचं नाही या भाजीला. त्यानंतर टोमॅटो घातला आणि छान परतून घेतलं. त्यानंतर आपले जे सोडे फ्राय करून ठेवले होते तर ते घालून घ्यायचे.
आणि यानंतर गावनी आणि माझ्या मिस्टरांनी जेवण केलं. तर मला चाट खायची इच्छा झाली होती आणि आम्हाला भांडे द्यायला जायचे होते. सो मी म्हटलं की तिकडेच चाट वगैरे खाईल, परंतु तिथे आम्हाला जमलं नाही चाट वगैरे खायला. सो आम्ही पार्सल घेऊन आलो आणि अशा प्रकारे इथे राघवला चढत होते की काहीतरी वेगळंच भेटलंय. तो मस्त मस्ती करत होता भांड्यांसोबत. नमस्कार मंडळी. तर आता 10 वाजलेत आणि आम्ही आल्यावरती स्नॅक खाल्लं थोडंसं. पाणीपुरी आणि दहीपुरी आणली होती चाट बाजारवरून. तर आता आम्ही जस्ट खाल्लीये. गाऊ झोपलीये. 10 वाजलेत आता. उद्या स्कूल आहे तर आता राघवलाही झोपवते, तोही झोपला नाही अजून. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. आणि राघवची तब्येतही आता छान आहे. काल त्याची तब्येत बरी नव्हती, आज मस्त आहे तो एकदम.